ऑल ऑफ यू. आपली जी सिरीज चालू केली आपण मिशन प्रिलिम्स करंट अफेअर्सची, त्याचा हा सेकंड पार्ट आहे. आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहे. तर सेकंड पार्टला मी फर्स्ट पार्टला ऑलरेडी तुम्हाला इंट्रोडक्शन दिली आहे, कसा अप्रोच आहे, कसे स्किल आहे, काय कंटेंट आहे, काय नाही, काय रीड करायचं आहे, काय नाही रीड करायचं आहे. ह्याच्यात आपण परत पुढे तसेच स्किल्स, तसंच कंटेंट, तसंच अप्रोच बघू आणि तो कसा बिल्डअप करायचा, तो कसा रिइन्फोर्स करायचा परत आणि त्याला ॲप्लिकेशन कसं करायचं त्याचं टेस्ट सिरीजमध्ये. सो त्याच्यासाठी ही सिरीज कंटिन्यूअस राहणार आहे. त्याचा हा सेकंड पार्ट आहे. लेट्स गो. First, consider the following statement. Recently inaugurated Purvanchal Express is the largest expressway in India. Delhi Meerut Expressway is India's widest expressway. And Purvanchal Expressway also India's first airstrip on national highways, for emergency landing of IF aircraft. ठीक आहे. हा क्वेश्चन का टाकलाय तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी हा इनॉग्रेट केला पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि इट वॉज म्हणजे खूप जास्त न्यूजमध्ये होता. सो दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. आता क्वेश्चन ब्रेकिंग न्यूजमध्येच होतं का पूर्वांचल एक्सप्रेसवे इज द लार्जेस्ट एक्सप्रेसवे इन इंडिया. सो स्टेटमेंट इज फर्स्ट राईट, सिम्पल आहे. सेकंड, दिल्ली मिरट एक्सप्रेसवे इज द इंडियाज वाइडेस्ट एक्सप्रेसवे. आणि थर्ड, हे जे दोन आहे याच्यात थोडं कॉम्प्लेक्स आहे, थोडं डिफिकल्ट आहे. सो याला व्यवस्थित बघायचं. दिल्ली मिरट एक्सप्रेसवे इज द इंडियाज वाइडेस्ट एक्सप्रेसवे आणि पूर्वांचल एक्सप्रेसवे इंडियाज फर्स्ट एअरस्ट्रीप फॉर लँडिंग ऑफ IF एअरक्राफ्ट. आता एअरक्राफ्ट खूप मोठे असतात. आपण नॉर्मल लॉजिक जर यूज केलं तर एअरक्राफ्ट हे मोठे असतात, त्यांची ब्रेड खूप मोठी असते. सो जर त्यांची ब्रेड मोठी तर ते वाइडेस्ट एक्सप्रेसवे उतरतील का लॉंगेस्टवर उतरतील? तर वाइडेस्टवर उतरतील जर नॉर्मल लॉजिक यूज केलं तर. जर आपल्याला हे माहिती नाही आहे तर, जर माहिती आहे तर दिल्ली मिरट एक्सप्रेसवे 14 लेन्सचा आहे, वाइडेस्ट आहे, सो सिम्पल आहे सेकंड. पण पूर्वांचल एक्सप्रेसवे जो आहे फर्स्ट एअरस्ट्रीप, तो याच्यात ना याच्यात थोडं कॉन्ट्राडिक्शन आहे. ठीक आहे, याच्यात आणि याच्यात. जर फर्स्ट एअर नॉर्मल लॉजिक तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ तुमचं नॉलेज केलं तर तो मे बी थर्ड ऑप्शन इज रॉंग. ॲक्च्युली फर्स्ट एअरस्ट्रीप डेव्हलप इन बारमेर, इन राजस्थान बारमेर. आणि हा क्वेश्चनचा अप्रोच असा होता की असं UPSC आधी विचारायचं नाही, पण तुम्ही जर 2021चा पेपर बघितला तर त्याच्यात स्पोर्ट्स इव्हेंट विचारले, स्पोर्ट्स अवॉर्ड्स विचारले, तर मग त्यांनी अवॉर्ड्स विचारले, स्पोर्ट्स इव्हेंट विचारले, तर हे का नाही विचारू शकत? GK हे पण विचारू शकतं. म्हणून हा क्वेश्चन होता. मग जर फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे, सेकंड राईट आहे, थर्डला आपण एक्स्ट्रीम स्टेटमेंट पकडला म्हणून ते रॉंग आहे, म्हणून ओनली 1 and 2. ठीक आहे. नेक्स्ट आता आहे डार्क नेट. डार्क नेट, ठीक आहे. मी तुम्हाला मागच्या सिरीजमध्ये एक सांगितलं होतं की लिटरल मिनिंग ऑफ वर्ड्स. ठीक आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटमध्ये खूप लिटरल मिनिंग ऑफ कीवर्ड्स. ठीक आहे, ही एक स्किल आहे आणि याचं ॲटलिस्ट 2 ते 3 क्वेश्चन तुम्ही UPSCच्या पेपरमध्ये त्याच्यावर सॉल्व्ह करू शकता, जरी तुम्हाला माहिती नसले तरी. फक्त याला थोडीशी प्रॅक्टिस लागते आणि ते टेस्ट सिरीजमध्ये आपण करू शकतो. लिटरल मिनिंग ऑफ वर्ड्स. ठीक आहे, याच्यात बघू आपण डार्क नेट. ठीक आहे, रिसेंटली न्यूज मध्ये होतं म्हणून विचारलं गेलं आहे. इट इज अन पॅंगोलियन ट्रॅफिकिंग नेटवर्क ऑफ ईस्ट एशिया. Second, I encrypted online content that is not indexed by the conventional search engine. It is a network of sleeper cell terrorists operating in India. आणि none of the above. ठीक आहे. सो none of the above ला आपण साईडला ठेवू. Pangolian trafficking network in East Asia. It was not in news. सो आपण याला पण साईडला करू. का तर आपण रीड नाही केलं आणि न्यूजमध्ये नव्हतं म्हणून. आता इट इज अ नेटवर्क ऑफ स्लीपर सेल. पण डार्क नेट आणि स्लीपर सेल असं आपण जर लिटरल मिनिंग ऑफ वर्ड जे मी म्हटलं ते मे बी लागू शकतो. ठीक आहे, पण आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. इन्क्रिप्टेड ऑनलाईन कंटेंट दॅट इज नॉट इंडेक्स्ड बाय द कन्व्हेन्शनल सर्च इंजिन. सो डार्क आणि नेट कन्व्हेन्शनल सर्च इंजिन आणि डार्क नेट का इन्क्रिप्टेड ऑनलाईन आहे. हे टेररिस्ट,
माफिया यांच्याकडनं यूज केलं जातं, किंवा ज्यांना एकदम प्रायव्हसी हायेस्ट प्रायव्हसी लागते त्यांच्याकडनं डार्कनेट यूज केलं जातं, मनी लॉन्ड्रिंग वगैरे वगैरे. सो ऑप्शन काही सेकंड. सो मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बघायचा, स्लीपर सेल पण वाटू शकतो, पण प्रॉब्लेम आहे नेट हा एक ऑप्शन आहे याच्यात. आणि दुसरं म्हणजे स्लीपर सेल टेररिस्ट करंटली नॉट इन न्यूज, आणि असं काही त्यांना ऑलरेडी हा वर्ड दिला आहे स्लीपर सेल्स. ठीक आहे. सो ह्या 2-3 स्किल्स इथे यूज करून हा आपण सॉल्व्ह करू शकतो. थर्ड, विथ रेफरन्स टू द कोरिंगा वाईल्ड लाईफ सेंच्युरी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. कोरिंगा वाईल्ड लाईफ सेंच्युरी हे खूप न्यूजमध्ये होतं म्हणून हा क्वेश्चन आहे. त्याच्यात अप्रोच असा आहे का वाईल्ड लाईफ सँच्युरी नॅशनल पार्क, पहिलं तर खूप सारे क्वेश्चन येऊन गेले याच्यावर. सेकंड अप्रोच आहे की जर कोणती वाईल्ड लाईफ सँच्युरी हे न्यूजमध्ये असलं तर त्याचा व्हर्टिकली अभ्यास करणं, व्हर्टिकली म्हणजे डीप अभ्यास करणं थोडं जास्त, रादर दॅन जस्ट रीडिंग 1 पॅसेज, रीड 1, 2 or 3 पॅसेजेस फॉर एक्झाम्पल. त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. हे 2 अप्रोचेससाठी इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यात आपण स्किल्स पण अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर आता याच्यात आहे इंडिया इट इज फर्स्ट वाईल्ड लाईफ सँच्युरी अँड एस्च्युरी, वर्ड बघायचं प्रत्येक, सिच्युएटेड इन द आंध्र प्रदेश. ठीक आहे. दुसरं आहे इट इज ऑल्सो वन ऑफ द लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट इन इंडिया. एस्च्युरी आणि मँग्रोव्ह फॉरेस्ट. ठीक आहे. काय आहे सिमिलॅरिटीज, जो आपण कॉन्ट्राडिक्शनचा पार्ट घेतला, कॉन्ट्राडिक्शन अँड सिमिलॅरिटीज शोधायच्या 2 स्टेटमेंटमध्ये किंवा क्वेश्चन आणि स्टेटमेंटमध्ये. तिसरा इट इज होम ऑफ द क्रिटिकली एंडेंजर व्हाईट बॅग व्हल्चर आणि लॉंग बिल्ड व्हर्चर. आणि चौथा आहे इट इज अ सँच्युरी पार्ट ऑफ कृष्णा एस्च्युरी. ॲक्च्युली ठीक आहे. तर करेक्ट, सिलेक्ट द करेक्ट आन्सर फॉर द गिव्हन बिलो. त्याच्यातलं करेक्ट बघायचं आपल्याला. तर याच्यात तुम्ही सिम्पल ह्या 2 जर स्टेटमेंटमध्ये सिमिलॅरिटीज आहे. दुसरी सिमिलॅरिटीज आहे की सँच्युरी आणि एस्च्युरी लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट इन इंडिया. सेकंड आहे आंध्र प्रदेश म्हणजेच कोस्ट. सो मँग्रोव्ह आलं. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती नसलं तर, जर माहिती नसला हे लॉजिक लावायचं आहे, असं तुमचं नॉलेज अप्लाय करायचं आहे प्रत्येक वर्डवरनं, तुम्हाला ते समजेल. सो फर्स्ट आणि सेकंड आपण राईट पकडू. आता थर्ड काय, क्रिटिकली एंडेंजर व्हाईट बॅक व्हल्चर आणि लॉंग बिल्ड व्हल्चर आहे का. आणि चौथा आहे द सँच्युरी इज अ पार्ट ऑफ कृष्णा एस्च्युरी. तर इथं काय होतंय, कृष्णा एस्च्युरी इथं आहे हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट. कृष्णा एस्च्युरी ही खूप खाली आहे कृष्णा नदीच्या, पण कोरिंगा वाईल्ड लाईफ सँच्युरी ही वरती आहे. कुठे, गोदावरी जो डेल्टा आहे गोदावरी एस्च्युरी. सो हे गोदावरी एस्च्युरी म्हणतात. गोदावरी एस्च्युरी वरती आहे. जर तुम्ही इथं जॉग्राफिकल नॉलेज तुमचं लोकेशन यूज केलं तर, जर ते गोदावरी एस्च्युरी मध्ये तर कृष्णा एस्च्युरी राईट आहे का रॉंग आहे. सो स्टेटमेंट इज रॉंग. इफ 4th स्टेटमेंट इज रॉंग तर आपल्याकडे 2 उरले, 1 and 3 and 1, 2 and 3. जर आपण 1, 2 ऑलरेडी केला आहे तर ऑप्शन काय, 1, 2 and 3. नेक्स्ट, विथ रिस्पेक्ट टू झायडस कॅडिला कोविड-19 वॅक्सिन. झायडस कॅडिला वॅक्सिन आता न्यूजमध्ये होते रिसेंटली, बिकॉज आपण 1 करोड वॅक्सिन ऑर्डर केले आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणून. सो त्याच्यात आणि दुसरा अप्रोच आहे की सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी बेस्ड क्वेश्चन वाढत चालले आहे, त्याच्यासाठी पण होता हा वॅक्सिनवर नाही, ॲक्च्युली हा टेक्नॉलॉजीवर सायंटिफिक टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन आहे आणि थोड्याशा फॅक्ट्स ज्या इम्पॉर्टंट असतात आपल्याला रीड करण्यासाठी. सो इट इज अ सेकंड कोविड वॅक्सिन इन द वर्ल्ड टू डेव्हलप ऑन DNA प्लॅटफॉर्म. ठीक आहे, पहिलं. दुसरं, इट इज अ इंट्राडर्मल वॅक्सिन विच इज अप्लाइड विदाउट कन्व्हेन्शनल निडल विच रिड्युसेस पेन ॲट द इंजेक्शन साइट्स सिन्स इट इज युजेस DNA प्लास्मिड वेक्टर. ठीक आहे, समजलं. इट कॅन नॉट डील विथ द म्युटेशन ऑफ व्हायरस, कॅन नॉट. ठीक आहे. आणि पुढचा, इट निडेड अल्ट्रा कोल्ड स्टोरेज सिस्टम. ठीक आहे. आता याच्यात फॉर एक्झाम्पल तुम्ही रीडच नाही केलं पण तुम्हाला नॉर्मल माहिती आहे, एवढं रीड नाही केलं, तुम्हाला इथे झायडस कॅडिला नावाची कोविड वॅक्सिन आहे वगैरे वगैरे, मला कसं सॉल्व्ह करायचं. तर इथं आपले स्किल्स वेगवेगळे यूज करायचे. पहिला स्किल आहे, पण 4th ऑप्शन आहे अल्ट्रा कोल्ड स्टोरेज सिस्टम.
आपण मॉडर्ना किंवा ह्या ज्या वेस्टर्न वॅक्सिन्स आहे आपण का यूज नाही केला इंडियामध्ये किंवा का ऑर्डर नाही केला, तर त्याचं सगळ्यात मोठं लूपहोल्स काय होता, तर अल्ट्रा कोल्ड स्टोरेज त्याला रिक्वायर्ड होतं अँड विच इज नॉट प्रेझेंट इन इंडिया. ठीक आहे, म्हणजे नॉट प्रेझेंट म्हणजे ओनली मेट्रो सिटीज. पण आपल्याला जर रुरल एरियामध्ये वॅक्सिन प्रोव्हाइड करायचे तर तिथं अल्ट्रा कोल्ड स्टोरेज सिस्टम नव्हतं. जर अल्ट्रा कोल्ड स्टोरेज सिस्टम नसेल तर इंडिया ती बाय करेल का, नाही करणार. ठीक आहे, सो हे आपल्या लॉजिकवरनं आपण एलिमिनेट करू शकतो. सो हा ऑप्शन एलिमिनेट झाला. आता उरले हा आणि हा. ठीक आहे, आता येतो, आता आपण बघू हा सिन्स थर्ड. सिन्स इट युजेस DNA प्लास्मिड इट कॅन नॉट डील विथ द म्युटेशन ऑफ व्हायरस. मग क्रेडिबिलिटी ऑफ वॅक्सिन कुठे आहे? जर लोक इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज द अपटेक ऑफ वॅक्सिन इट हॅज टू बी क्रेडिबल. मग जर लोक हे आपल्या गव्हर्नमेंटला माहिती आहे की वॅक्सिन म्युटेशन ऑफ व्हायरसला डील नाही करू शकत, तर हू विल बाय दॅट वॅक्सिन? बिकॉज म्युटेशन किती फास्ट हॅपन होते कोरोना व्हायरसमध्ये. जर ते म्युटेशन होते तर विल वी बाय, आणि अशी वॅक्सिनच कोण काढेल की त्याचं म्युटेशन रोखू नाही शकत? बिकॉज इट डझंट हॅव एनी बायर, इट वंट हॅव एनी बायर. सो ऑप्शन थर्ड रॉंग, ऑप्शन थर्ड जर रॉंग आहे, ऑप्शन ओनली 2 इट इज फर्स्ट आहे. ठीक आहे, जे मॉडर्ना वगैरे वॅक्सिन आला त्या RNA प्लॅटफॉर्मवर होत्या आणि ही DNA प्लॅटफॉर्मवर आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट आता यमुना रिव्हर. ठीक आहे, एन्व्हायरमेंटचा पोल्युशनचा क्वेश्चन आहे. फ्रोदिंग खूप इम्पॉर्टिंग झाली होती तिथं, तर तो न्यूजमध्ये होता, तर त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. आणि त्याचे काय विचारलंय, कॉजेस, फ्रोदिंगचे कॉजेस कशामुळे, काय काय कॉजेस आहे. तर फर्स्ट काय आहे, रिलीज ऑफ अनट्रीटेड अँड पुअरली ट्रीटेड एफ्लुएंट. ठीक आहे, सिम्पल आहे. सेकंड, ठीक आहे, सो सेकंड आहे सिवेज नेटवर्क आणि इंडस्ट्रियल वेस्ट लिड्स टू टॉक्सिक फ्रोदिंग. हे पण सिम्पल आहे, नॉलेज लॉजिक. थर्ड आहे फॉस्फेट प्रेझेंट इन द रिव्हर कॉजेस. फॉस्फेट कशात असतं, डिटर्जंट, डिटर्जंटमुळे फ्रोदिंग होते. ठीक आहे, डिटर्जंटमध्ये काय असतं, फॉस्फेट, सोप्स, डिटर्जंट याच्यामध्ये. ठीक आहे, सो हे पण राईट आहे. आता फोर्थ स्टेटमेंट. सो 1, 2 and 3 कुठे 1, 2 and 3, 1, 2 and 3 आहे आणि 1, 2, 3. ठीक आहे, सो ऑप्शन तर याच्यामुळेच येऊन जातं. पण हा चौथा हे एक्स्ट्रीम पण स्टेटमेंट आहे. आपल्याला आन्सर झालाय पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट एक सेकंदात आपण बघून घेऊ काय. तर ह्यूज फ्लो ऑफ रेन वॉटर इन द रिव्हर. जेव्हा ह्यूज फ्लो होतो तेव्हा जे पोल्युटंट होता ते डायल्यूट होतं रादर दॅन इन्क्रीज होतील. ठीक आहे, फ्लो ऑफ वॉटर वाढेल, सो फ्रोदिंग वाढेल का कमी होईल, ती कमी होईल. सो हे लॉजिकने आपण हे करू शकतो. आणि 1, 2 and 3. चलो नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. हे पण न्यूजमध्ये होतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम क्रिएटेड इन 2014 टू प्रमोट कोऑपरेशन विथ अँड अमंग द सिटीज दॅट हॅव आयडेंटिफाईड क्रिएटिव्हिटी ॲज द स्ट्रॅटेजिक फॅक्टर फॉर सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट. हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे पण मुद्दाहून टाकला की डिफिकल्ट क्वेश्चन इधर सॉल्व करायचे कसे आणि नाही सॉल्व करायचं त्याला सोडणं पण किती इम्पॉर्टंट असतं. सेकंड आहे श्रीनगर ऑन मंडे बिकम वन ऑफ द 49 सिटीज वर्ल्ड वाईड जॉईन क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. आणि थर्ड आहे श्रीनगर इज द फर्स्ट सिटी फ्रॉम इंडिया. ठीक आहे, सो क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क श्रीनगर ह्या फॅक्च्युअल बेस पूर्ण फॅक्ट्स. अप्रोच काय इथं सॉल्व करायचा, अप्रोच काय सॉल्व करायचा का नाही, यस ऑर नो. ठीक आहे, हा अप्रोच आहे. स्किल्स काय, फॅक्ट्स. याच्यात डिफिकल्ट आहे तुम्ही कोणता इलिमिनेशन मेथड वगैरे कर अनलेस अँड अंटिल यू नो ॲटलिस्ट वन ऑफ द फॅक्ट्स. सो श्रीनगर इज द फर्स्ट सिटी फ्रॉम इंडिया, डोंट नो. श्रीनगर ऑन मंडे बिकम द वन ऑफ द 49 सिटीज वर्ल्ड वाईड टू जॉईन द क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. ठीक आहे, याच्यात थोडी सिमिलॅरिटीज दिसत आहे पण स्टील माहिती नाही. आणि हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आहे का कोणाचं आहे, आपल्याला बाकीचं समजू शकते की प्रमोट कोऑपरेशन विथ द मल्टीडिफाईड क्रिएटिव्हिटी त्यांच्या नावावर. ठीक आहे, सो याच्यात आन्सर काय आहे, श्रीनगर इज नॉट द फर्स्ट सिटी, इट इज द 5th सिटी. नाही 5 आधी आहे, आय थिंक ही 5th का 6th सिटी आहे. आणि श्रीनगर मंडे बिकम 49 सिटीज वर्ल्ड वाईड नेटवर्क. सो इट इज राईट, इट इज रॉंग. आणि हे आहे युनायटेड नेशनचं. ठीक आहे, सो ऑप्शन इज
ओनली 2. सो हा इम्पॉर्टंट असा होता की जर नाही येत असला, फुल्ली फॅक्च्युअल बेस असला, तर इट्स बेटर टू लिव्ह इट. कारण याच्यात मल्टिपल चॉईसेस आहे, एक नाही की तुम्ही रिस्क घेऊ शकता. त्यात रिस्क जास्त आहे, म्हणजे फॅक्टर बघायचा, आपल्या फॅक्टर बघायचं की किती पर्सेंटेज हे राईट येऊ शकतं, 50-50 आहे, 75-25 आहे असं. सो त्याच्यासाठी हा अप्रोचसाठी हा क्वेश्चन होता स्पेसिफिक, नॉट फॉर द कंटेंट ॲक्च्युली. नेक्स्ट, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2022 रिपोर्ट वॉज रिलीज बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. हा अप्रोच इम्पॉर्टंट आहे का की क्लायमेट चेंज हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्या ज्या इंडेक्सेस आहे त्या ॲटलिस्ट तुम्हाला त्याचे कोण त्या रिलीज करतं त्या तरी माहिती पाहिजे, त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता. सो क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स तुम्ही जर बघितलं तर नॉर्मल जरी लॉजिक लावलं याच्यात, तर इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा इट्स एस्पेशली फॉर क्लीन एनर्जी, ठीक आहे. आणि हे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, सो आपण याला एलिमिनेट करू शकतो. सेकंड आहे युनायटेड नेशन, माइट बी राईट. नीती आयोग क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, इट लुक्स लाईक की हे वर्ल्ड अफेअर्ससाठी आहे, पूर्ण वर्ल्डसाठी, नॉट फॉर स्पेसिफिक फॉर इंडिया. आणि जे नीती आयोग इनिशिएटिव्ह येतं ते ऑलमोस्ट आपल्याला माहिती असतं. सो नीती आयोग माइट नॉट बी करेक्ट. सो आता 2 उरले, जर्मन वॉच अलॉंग विथ द क्लायमेट ॲक्शन नेटवर्क अँड द न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि युनायटेड नेशन. इथं येतं 50-50%. इथं जायचं इंट्युशन यूज करायचं, कोणतं जास्त तुम्हाला वाटतं. तर माझं इंट्युशन काय सांगतं, तर जर्मन वॉच ही खूप न्यूजमध्ये होती, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. सो त्या इंट्युशनने हा ऑप्शन बनेल. इथं बाकी तुम्ही फॅक्च्युअल बेस क्वेश्चनला जास्त स्किल्स, तुमचं लॉजिक, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज होऊ नाही शकत. तुम्ही 2 इलिमिनेट होऊ शकता, नीती आयोग आणि इंटरनॅशनल सोलार अलायन्स. पण युनायटेड नेशन आणि जर्मन वॉच हे जे आहे याच्यात थोडा क्लोज आहे, पण याच्यात तुम्ही जर व्यवस्थित तुमचे इंट्युशन आणि लॉजिक यूज केलं तर 90% क्वेश्चन राईट येतं. सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन, एवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता आणि घेतली पाहिजे. नेक्स्ट, सर्ज बुर्ज. सर्ज बुर्ज वॉज रिसेंटली इन न्यूज. थोडासा मेडायवलचा क्वेश्चन आहे आर्किटेक्चरवर, तो थोडीशी डायव्हर्सिटी म्हणून. इट इज मुघल एरा टॉम्ब बिल्ट इन 53 बाय फर्स्ट मुघल रुलर बाबर, ठीक आहे. It is a unique ceiling, painting and double dome structure. Recently it has been scientifically restored by Architecture Survey of India. आपण याच्यात डिफरंट स्किल यूज करू शकतो. पहिले एक्स्ट्रीम स्टेटमेंटची आणि लॉजिकची, आणि तिसरा आहे इम्पॉर्टंट फॅक्ट्स ऑफ करंट. सो 3 स्किल्स तुम्ही यूज करू शकता. पहिली स्किल आहे बाबर, हे आहे एक्स्ट्रीम स्टेटमेंट. कसं, जर तुम्ही नॉर्मल मेडायवल हिस्ट्री वाचली तर तुम्हाला रिअलाइज होईल की बाबर वॉज टू मच बिझी इन वॉर्स, टू मच बिझी टू कन्सॉलिडेट हिज एम्पायर. सो त्याच्याकडे एवढा वेळच नव्हता की तो टॉम्ब वगैरे बांधेल, ठीक आहे. फर्स्ट. सेकंड क्लू असा आहे की बाबर डाईड इन 1530. सो एवढी जर तुम्हाला फॅक्ट्स माहिती ती तुम्ही अप्लाय करू शकता, ह्या 2 फॅक्ट्स, ठीक आहे. सो पहिला ऑप्शन इन रॉंग. सो पहिला जर गेला तर हा गेला आणि हा गेला आणि हा पण गेला, ठीक आहे. सो ओनली ऑप्शन 2, इधर यू डू नो और डोंट नो, इधर यू नो और डोंट नो, हे थर्ड ऑप्शन पण मी सांगून देतो हा रॉंगच आहे. याला पुण्याची एक इन्स्टिट्यूशन आहे, आय एम नॉट एबल टू रिकलेक्ट इट राईट नाऊ, तिने त्याला रिस्टोर्ड केलं आहे, आणि म्हणून ती आर्किटेक्चर सर्वे ऑफ इंडियाने नाही. सो हा आन्सर रॉंग होतो आणि ऑप्शन आहे आपला ओनली 2. सो नेक्स्ट, which of the following countries India has established 2+2 ministerial dialogue? 2+2 ministerial dialogue हा कोणी केला? हा न्यूज मध्ये आहे बिकॉज रशियन प्रेसिडेंट कमिंग टू न्यू दिल्ली फॉर अॅन्युअल मीट. सो त्याच्यासाठी होता हा 2+2 मिनिस्ट्रियल डायलॉग. सो कोणत्या कोणत्या कंट्री सोबत आपला मिनिस्ट्रियल डायलॉग आहे? तर सिंपल क्वेश्चन आहे, US बरोबर आहे का, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल. तुम्हाला जर माहिती की क्वाड कंट्री सोबत आहे, तर क्वाड कंट्रीमध्ये कोण येतं? क्वाड कंट्रीमध्ये कोणतं? USA येतं, ऑस्ट्रेलिया येतं, ठीक आहे. रशिया सोबत तो न्यूली डेव्हलप झालाय करंटली इन न्यूज, सो इट इज इम्पॉर्टंट फॅक्ट्स. तर रशिया पण आहे. राहिलं जर्मनी आणि इस्रायल.
तुम्ही जर नॉर्मल लॉजिक पण लावलं तर जर्मनी सोबत आपले कोण एवढे स्ट्रॅटेजिक आणि सिक्युरिटी रिलेशन नाही आहे आणि 2+2 मिनिस्टर लावला हा स्ट्रॅटेजिक आणि सिक्युरिटी रिलेशन साठी जास्त इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्ही जर्मनी इलिमिनेट केलं तर हे 2 इलिमिनेट होता 1 2 3 4 5 आणि 1 2 3. तर ऑप्शन कोणता इस्रायल सोबत आहे का, तर इस्रायल सोबत नाही आहे. सो 1 2 and 3 ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट, विच इन्स्टिट्यूशन रिसेंटली अनवील इन्व्हेस्टर चार्टर. इन्व्हेस्टर चार्टर नवीन केलाय ती कोणत्या इन्स्टिट्यूशनने केला. आता इन्व्हेस्टर चार्टर जर तुम्हाला माहिती तरी नाही माहिती तरी आपण सिंपल लॉजिक लावू शकतो याला. RBI इन्व्हेस्टमेंट नो, नीती आयोग मे बी नॉट. ठीक आहे, याला हो पण नाही पण. सेबी आणि इन्व्हेस्ट इंडिया. आता हे प्रमोट करते इन्व्हेस्टमेंट. सो हे इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम नाही आहे, एक PPP पार्टनरशिप होती की टू प्रमोट पार्टनरशिप टू प्रमोट फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. ठीक आहे, फक्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि डोमेस्टिक पण थोडं. सो इन्व्हेस्ट इंडिया हे इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम नाही आहे. त्याच्यात 2 इन्स्टिट्यूशन येतात, नीती आयोग आणि सेबी येऊ शकतो. ठीक आहे. नीती आयोग इज नॉट ओनली असोसिएटेड विथ इन्व्हेस्टमेंट. सो व्हॉट इज मोस्ट अप्रोप्रिएट जर बघितलं तर कोण डील करतं इन्व्हेस्टमेंटशी, तर इन्व्हेस्टमेंटशी डील करतं सेबी. सो दॅट इज वाय सेबीने इन्व्हेस्टमेंट चार्टर डील केलं होतं, लॉन्च केलं होतं. सो दॅट इज हाऊ यू कॅन अप्लाय युअर लॉजिक. ह्या लॉजिक प्रत्येक वेळेस अप्लाय होईलच असं नाही, बट मोस्ट ऑफ द टाइम होतो. दॅट विल वर्क फॉर अस. ठीक आहे. नेक्स्ट, रिसेंटली ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स हेल्ड इन हिमाचल प्रदेश कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. न्यूजमध्ये होता पॉलिटीचा क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन याच्यासाठी विचारलाय की इट इज नो वेअर मेन्शन इन लक्ष्मीकांत. आपण लक्ष्मीकांतच्या पुढे जात नाही. सो ते जावं आणि ते बाहेर पण रीड करावं न्यूजमध्ये किंवा नेटवर, त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. तसा अप्रोच कसा डेव्हलप करायचा तो व्हॉट टू रीड त्याच्यासाठी होतं. फक्त त्याच्यावर रिलाय राहून चालणार नाही. जर तुम्ही मागची प्रिलिम बघितली 2021ची, सो दॅट इज नॉट सफिशियंट लक्ष्मीकांत. ठीक आहे. बुक. द फर्स्ट कॉन्फरन्स वॉज हेल्ड इन 1950, फर्स्ट आफ्टर जनरल इलेक्शन. How many among many historic resolution passed in this conference, one was giving women right to vote. ठीक आहे. 1952 ला आपला राईट टू वोट होते. सो याच्यात आपल्याला क्लिअरली काय दिसतं, कॉन्ट्राडिक्शन दिसतं दोन याच्यात, की जर 52 मध्ये जर इलेक्शन होता पण त्याला ऑलरेडी आपल्याला विमेन राईट्स कॉन्स्टिट्यूशन 1950च्या आधीच दिले होते विमेनला राईट. ठीक आहे. आणि तिसरा आहे लोकसभा सेक्रेटेरिएट हॉस्टेड दिस कॉन्फरन्स. आता हिमाचल प्रदेश आणि लोकसभा कोणी केलाय, हिमाचल प्रदेशनं. सो प्रिसाइडिंग ऑफिसर कोण असेल, हॉस्टेट कोणी हॉस्टेट करेल, ही हिमाचल प्रदेशची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॉस्टेट करेल. हे सिंपल आहे. याच्यात एक कॉन्ट्राडिक्शन आहे क्वेश्चन आणि स्टेटमेंटमध्ये, आणि 2 स्टेटमेंटमध्ये पण कॉन्ट्राडिक्शन आहे. मग जर याच्यात आणि याच्यात कॉन्ट्राडिक्शन आहे तर हा तर गेला ऑप्शन थर्ड, ऑप्शनशी खेळायचं. उरला 1 and 2, ओनली 2 तर त्यांनी दिलंच आहे राईट. जर ओनली 2 राईट आहे तर 1 रॉंग असेल, बिकॉज दिस इज अ कॉन्ट्राडिक्शन बिटवीन 1 and 2. ही सिरीज याच्यासाठी इफ यू डू नॉट नो देन हाऊ टू सॉल्व द question despite of being partial knowledge or you haven't read about it, that is the motive of this series. 12, consider the following statement with respect to e-shram portal. पोर्टल हे खूप न्यूज मध्ये होतं बिकॉज ऑफ मायग्रंट लेबर क्रायसिस जो झाला आपल्याकडे लॉकडाऊनमुळे, त्याच्यामुळे हे पोर्टल नवीन लॉन्च केलं गेलं त्यांच्या वेलफेअरसाठी. सो द मायग्रंट लेबर ई-श्रम पोर्टल. ठीक आहे. प्रत्येक शब्दाला काहीतरी मिनिंग असतो आणि तो शब्द आणि तो मिनिंग खूप इम्पॉर्टंट असतो टू सॉल्व दॅट क्वेश्चन. मिनिस्टर ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट हॅज डेव्हलप्ड ई-श्रम पोर्टल क्रिएटिंग नॅशनल डेटाबेस फॉर अनऑर्गनाइज्ड वर्कर ओनली. ठीक आहे. It aims for the optimum realization of their employability and extend the benefits of the social security scheme to them. Second, it is the first ever national database of unorganized worker including migrant worker, construction employment. ठीक आहे. ई-श्रम पोर्टल पहिलं बसताय त्याच्या नावावरच, सो इट्स करेक्ट. सेकंड, ऑप्टिमम रिअलायझेशन ऑफ एम्प्लॉयबिलिटी अँड एक्सटेंड द बेनिफिट्स ऑफ
सोशल सिक्युरिटी स्कीम. ठीक आहे, हे पण करेक्ट आहे. आणि थर्ड आहे, इट इज द फर्स्ट एव्हर नॅशनल डेटाबेस ऑफ अनऑर्गनाइज वर्कर इन्क्लुडिंग मायग्रंट्स क्रायसिस फ्रॉम पोर्टल मायग्रंट. ऑप्शन 1, 2 and 3 ऑल आर करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, क्रिप्टोकरन्सी न्यूज मध्ये होतं, त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. तर क्रिप्टोकरन्सी काय आहे त्यासाठी क्वेश्चन होता. क्रिप्टोकरन्सी आर जनरली फियाट करन्सीज. सेकंड स्टेटमेंट आहे, टिपिकली यूज डिसेंट्रलाइज कंट्रोल as opposed to central bank digital currency. Recently, El Salvador became the first country to use Bitcoin, a form of cryptocurrency, as a legal tender. ठीक आहे. क्रिप्टोकरन्सी आर जनरली फियाट करन्सी. जर तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे व्हॉट इज फियाट करन्सी, विच इज नॉट बॅक बाय द कमोडिटी, सो तुम्हाला समजेल लगेच की हा हे स्टेटमेंट राईट आहे. त्याच्यासाठी फियाट करन्सी काय असतं याचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. जे आपला मनी असतो, मनी ही फियाट करन्सी आहे. गोल्ड इट इज नॉट फियाट करन्सी. ठीक आहे. सेकंड, क्रिप्टोकरन्सीज टिपिकली यूज डिसेंट्रलाइज कंट्रोल अपोज. जर तुम्हाला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी माहिती आहे, ब्लॉकचेन नावाची टेक्नॉलॉजी, तर त्याच्यात डिसेंट्रलाइज कंट्रोल असतो आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये सेंट्रल बँकचा कंट्रोल नाही आहे. आय थिंक हे तर एकदम कॉमन होतं, म्हणजे एकदम सिम्पल होतं, सो हे राईटच येईल. फियाट करन्सी जर तुम्हाला नॉलेज माहिती, फियाट करन्सी अप्लाय करायचं इथे, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज. सो फर्स्ट इज ऑल्सो राईट. आणि इट इज अन इम्पॉर्टंट फॅक्ट, एल साल्वादोर. सो मी जे म्हटलं की इम्पॉर्टंट फॅक्ट्स माहिती पाहिजे, तर एल साल्वादोर इज द फर्स्ट कंट्री टू यूज बिटकॉइन ॲज अ लिगल टेंडर, म्हणजे जसं आपल्याकडे रुपीज असतं वगैरे तसं. सो ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, ऑल ऑफ द अबव. सो याच्यात कसं नॉलेज अप्लाय करायचं हा मेन स्किल्स होतं. आता स्वित्झर्लंड लिगलाइज सेम सेक्स मॅरेज रिसेंटली, त्याच्यामुळे हा क्वेश्चन आलाय. आणि थोडासा वेगळा अप्रोच होता याच्यात की सोशल फॅक्ट्स जे आहेत त्या पण किती इम्पॉर्टंट असतात आणि त्या पण कशा येऊ शकतात एक्झाममध्ये, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट होता हा सोशल फॅक्ट्स. In the landmark decision of Navtej Singh Johar versus Union of India, the Supreme Court of India legalizes same-sex marriage, and Netherlands become the first country to legalize same-sex marriage. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही नॉर्मली तुम्हाला हे माहिती पाहिजे की व्हॉट वॉज द सेक्शन 377 सेक्शन जो होता, ज्याला सुप्रीम कोर्टाने अनकॉन्स्टिट्युशनल केला. बट सुप्रीम कोर्ट डज नॉट डिलिव्हर जजमेंट ऑन द सेम सेक्स मॅरेज. बट त्यांनी काय म्हटलं की जो सेम सेक्स असतो त्यांच्यात जे कार्नल प्लेजर जे असतं ते इट इज नॉट रॉंग और इट इज नॉट अनकॉन्स्टिट्युशनल, जे आधी होतं. बट सुप्रीम कोर्ट डिडंट से एनिथिंग अबाउट सेम सेक्स मॅरेज. सो फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. आणि नेदरलँड बिकम द फर्स्ट कंट्री टू लिगलाइज सेम सेक्स मॅरेज. यस, इन 2000 आय थिंक त्यांनी हे लिगलाइज केलं होतं सेम सेक्स मॅरेज. इंडियामध्ये लिगलाइज आहे का? नाही, नो. ठीक आहे. सो ऑप्शन इज 1. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोविंग. याचे काय आपल्याला बेनिफिट्स ऑफ डिजिटल लेंडिंग खूप न्यूजमध्ये होती आणि त्याच्यात RBI सिकिंग टू रेग्युलेट इट. सो RBI रेग्युलेशन बघते, याच्यावर रेग्युलेट करायचा. ऑनलाईन लेंडिंग असतं, डिजिटल लेंडिंग, खूप साऱ्या ॲड्सला तुम्ही बघत असाल यूट्यूबवर. सो फर्स्ट आहे फायनान्शियल इन्क्लुजन होईल का? सो डिजिटल ॲप्लिकेशन आहे तर फायनान्शियल इन्क्लुजन ऑब्विसली होणार आहे त्याच्यामुळे. रिड्यूस डिपेंडन्स फ्रॉम इन्फॉर्मल सेक्टर, इन्फॉर्मल चॅनल जे आपल्याकडे असतं गावामध्ये, त्याच्यावरचं डिपेंडन्स कमी होईल का? तर हो, डिजिटल लेंडिंग आहे, तुम्हाला एक वेगळा इन्स्टिट्यूशनल सोर्स मिळतो आहे, तर ऑब्विसली त्याच्या इन्फॉर्मल चॅनलवर त्यांचं डिपेंडन्स कमी होऊ शकतं. सेकंड, टाईम अँड कॉस्ट वाचू शकतो का? ऑफकोर्स वाचेल. आता आहे ग्रेटर कस्टमर प्रोटेक्शन. दिस इज द मेन कन्सर्न ऑफ डिजिटल लेंडिंग. इट इज नॉट अ बेनिफिट ॲक्च्युली, इट इज अ इश्यू, इट इज अ कन्सर्न. आणि तुम्ही नॉर्मल ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज केलं तर तुम्हाला याच्यावर समजून जाईल की डिजिटल लेंडिंगवर ग्रेटर कस्टमर प्रोटेक्शन नाही आहे, बिकॉज ते ब्लड अँड फ्लेशची अशी इन्स्टिट्यूशन बनलेली नाही आहे, बिकॉज इट इज ऑन जस्ट डिजिटल मीडिया. ठीक आहे. सो तुम्ही फोर्थ स्टेटमेंट जर इलिमिनेट केला तर ओनली 1 and 2 and 3. ठीक आहे.
ठीक आहे, थँक्यू.